ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज एक आपण कापडी पिशवी शिवणार आहोत। चला तर सुरुवात करूया। तर कापडी पिशवी शिवताना तुम्हाला रुंदी कशी लागेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आता मी हा कपड्याचा तुकडा थोडासाच आहे, इथे थोडासा क्रॉस मध्ये, म्हणून मी इथे धरून जे कापडामध्ये बसणार आहे त्या प्रकारे घेणार आहे। तर इथे मी घेतले 14.5 आणि असं आपलं बसेल तसं हे पण 14 आहे। तर हे आपण 14 आणि हे असं पण कट करून घेऊया। कट करून घेऊ। हा उरलेला आपल्याला पिशवीच्या नाड्या बनवण्यासाठी उपयोगी येईल। घेऊन कट केलेला आहे। त्याच प्रकारे मी हे अस्तर पण डबल घेतलेला आहे आणि असंच ते ठेवून ह्याच मापाचा पण अस्तर कट करून घेणार आहोत, म्हणजे आपली पिशवी छानशी टिकेल। आपण उलट सुलट बघायचं। जी बाहेरची बाजू आहे ती आपण आतमध्ये ठेवणार आहोत अशा प्रकारे, आणि इथून इथून आणि इथून 3 बाजू आपण टीप मारून घेणार आहोत। टीप मारून घेणार आहे ह्याप्रमाणे। इथे ओपन ठेवायचं आपल्याला। बंद हवे त्यानुसार ही पट्टी तुम्ही कट करून घेऊ शकता। मला दाखवते आहे 16 इंच घेतलेली आहे आणि अशी आपण 3 इंच घेतली। ह्याच मापाचं हे पण घेतलं, हे याला पण अटॅच करणार आहोत, हेही त्याला करणार आहोत। थोडंसं कमी पडतंय तर मी ते थोडंसं फोल्ड करून घेणार आहे। चला हे जोडून घेऊया आपण। कापड वरचं कमी पडतंय म्हणून मी ते फोल्ड करून घेणार आहे। तुम्ही पलटी करून घेतली तरी चालेल, पण ही सोपं पडेल म्हणून मी अशा प्रकारे घेतलंय। आणि इथे पण आता हे धागे निघतील म्हणून इथे फोल्ड करणार आहे आणि ही लावणार। जर तुमची त्या कापडाची पट्टी असेल तर उत्तमच, मग तुम्हाला हे करावं लागणार नाही। आता हे झाल्यावर आपल्याला इथे फोल्ड करायचंय, इकडे फोल्ड करायचंय आणि ही असं करून आपण ही बंद तयार करणार आहोत। इथे 2 फोल्ड करायचं। तुम्हाला जेवढी रुंदी आवडेल त्यानुसार पिशवीचा बंद तुम्ही हा कमी जास्त करू शकता। आपला बंद तयार झाला। इथे पण आपण एक टीप घालणार आहोत दुसऱ्या बाजूला। आपण हे शिवलेलं आहे ते असं फोल्ड करायचंय, त्याचा हा मध्य काढून घ्यायचा। इथे मध्य काढला की आपल्याला इथे पण मध्य काढायचं आहे। काढला की आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। इथेही आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। प्रकारे मार्किंग करून घेतली की आपण हा बंद तयार केलाय तो आतल्या बाजूला घालायचा आहे आणि तो इथे ठेवायचा आपल्याला बरोबर 2.5 ते आपण मार्किंग करून ठेवले ते इथे शिलाई घालणार आहोत। तर आतमध्ये नाही घ्यायचं, बरोबर इथे बाहेरच्या बाजूला ठेवायचं आणि आपल्याला हे थोडंसं पक्कं करून घ्यायचं। आता हा बंद असा व्यवस्थित असा हे करून मग आपल्याला इथे ठेवायचं आहे दुसऱ्या ठिकाणी। ठेवलंय। आता इकडच्या साईडला पण आपण आतून लावणार आहोत। मग हे असं करायचं, इथे लावूया। तुला इथे ठेवलंय बंद, बाहेर वगैरे काढायचं नाही, मोजून घेतलेत आपण, दोन्ही साईड बरोबर आल्या पाहिजे। असा घ्यायचा आणि पुन्हा आपण इथे ठेवणार आहोत। हे बंद आपले आतमध्ये जाणार आहे दोन्ही, आपण नंतर उलट करणार आहोत। इथे आहे तर इथे आपल्याला हे असं दोन्ही कापड वेगळं करायचंय। हा कोन घेणार आहोत, त्याच्यात मध्यात बरोबर असं एक मारून घेणार आणि इथे आपण टीप घालून घेणार। आपण इथे डबल शिलाई घालूया। या साईडलाही करणार आहोत। तर आपण दोन्ही साईडला कोन तयार करून घेतले, टीप मारून घेतली। तर हे अस्तर आहे, हे आपण 3 बाजू मारून घेतलेली आहे टीप। तर याचेही कोपरे आहेत खाली आपले, तेही आपण 2 इंच घेऊन त्यालाही आपण टीप घालणार आहोत। तर हे बरोबर असं प्रकारे करायचं, अस्तर आतमध्ये लावणार आहोत। हे असं ठेवून घ्यायचं मागाच्या सारखंच, आणि 2 इंच माप कधी कुठे येते असं टेप हे करून घ्यायचा, इथे येते आणि मग इथे आपण हे करू शकतो। असं मार्किंग करून घ्यायची आणि इथे टीप घालायची। करून घेतलंय, अस्तर असंच ठेवणार आहोत आणि हे आपण आता पलटी करून घेतलंय। अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आणि हे आपल्याला बंद असं टाकून हे आपण पिशवीमध्ये ह्या अस्तरमध्ये टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे फक्त हे सुलट करून घेतलंय। अशा प्रकारे टाकायचा, हा बंद पण आतमध्येच टाकायचा आणि हे असे व्यवस्थित ह्याची शिवण आहे, ह्याची शिवण आहे, ह्याची शिवण आहे,
फक्त कुठेतरी आपण ओपन ठेवणार आहोत. तर हे दोन्ही बाहेर आलंय बघा आणि इथे आतमध्ये हे बंद आलंय म्हणजे शिलाई आलेली आहे. तर हे दोन्ही असं पकडायचंय आणि गोल राऊंड आपल्याला ही टीप घालायची. फक्त लक्षात ठेवायचं व्यवस्थित टीप घालायची आहे आणि कुठेतरी थोडंसं 2 बोटं आपण ओपन ठेवणार आहोत. आता इथपर्यंत घालत आलो. आपल्याला हे बंद आहेत ते आतमध्ये घालायचे आहेत, बाहेर नाही येणार ते. आणि मग अशा प्रकारे हे ठेवायचं. हे पण व्यवस्थित ठेवायचं. बंदापाशी अजून तुम्ही पक्के बंद ठेवायचं असेल तर इथे पूर्ण डबल टीप घालून अशा प्रकारे गोल राऊंड आपण टीप मारून घेऊया. ही डबल टीप मारून घेणार आहे आता. आणि इथे मी ओपन ठेवलंय, हे असं आपल्याला पलटी करण्यासाठी एवढं ठेवलंय. तर मी जरा डबल टीप मारून प्रकारे आपण गोल राऊंड टीप घालून घेतली. ह्याच्यातून आपण पूर्ण पिशवी पलटी करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे पलटी करून घेतलंय. आता आपण हा अस्तरचा भाग आहे तो आपण हा पिशवीत घालणार आहोत. या तर पूर्ण आपण अस्तर पिशवीमध्ये घालून घेतलं म्हणजे ही डबल कापडाची पिशवी झाली. इथे ओपन आहे ते आपण इथून टीप घालून घेणार आहे आणि गोल राऊंड एक टीप मारून घेणार आहे. तर हे असं बंद करायचं आपल्याला, मशीन खाली पकडायचं. ही अशी पिशवी बनवली तर ती जास्त छान टिकते अस्तर वगैरे लावून आणि छोट्याशा कापडाचा छान उपयोग आपल्या होऊन जातो. पिशवी दिसायला सुंदर. आता हा छोटासा तुकडा पडला होता. तर असे शिवणाचे बरेच व्हिडिओ आहे, जास्त करून लहान मुलांचे लंगोट टोपडं असे पण व्हिडिओ आहेत. या चॅनलवर जाऊन तुम्ही शिवणाचे व्हिडिओ पाहू शकता. हे बघा आतून पूर्ण शिलाई आपली आतमध्ये गेलेली आहे, कुठेही ओपन राहिली नाहीये आणि पूर्ण शिवण आतमध्ये आहे आणि खूप छान फिनिशिंग पण येते अशा प्रकारे पिशवी शिवल्यामुळं. आणि त्याचा हा बेस पण असा बसते आणि बेस पण अशा प्रकारे तयार होतो. छानपैकी तुम्ही वस्तू ठेवू शकता, भाजी आणायला, खरेदीला, कशालाही अशा पिशव्या घरी शिवून वापरू शकता. अशा प्रकारे छोट्याशा कापड्यामधून मी ही कापडी पिशवी शिवली आहे. आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.